100 ची बी नो गॅरंटी आता. 100 सुद्धा आपल्या हातात नाही आता. 50, 55, 60 आणि 65 इतकंच आहे आता. इतकंच आयुष्य आपल्या वाटेला आलेलं आहे. म्हणून जगून घ्या. कधी काय होईल हे सांगता येत नाही. मॅन इज नथिंग बट बबल ऑफ वॉटर. पाण्याच्या बुडबुड्यासारखा मनुष्य देह आहे. आता त्याच्यात बी असा हिशोब लावलाय विठोबाजी. ऐका, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र काय. त्या 100 तर अर्ध झोपेतच गेलं. म्हणजे 50 वर्षाची काय घेतली. बोला बोला बोला, हिशोब करा. झोप म्हणजे आता 50च डोळ्याचं चांगलंय. आणि या राहिलेल्या 50 मध्ये बी बालत्व म्हणजे बालपण, त्यातल्या त्यात पीडा, रोग, क्षय सगळं झालं. मग किती उरतात हो खाली. पहिली तो गोष्ट म्हणजे 50 बालपण तर ते जवळजवळ म्हणजे लगीन वस्तू माणूस अक्कलवान वस. 50 मधले 20 तर बालपण नाही जे आता. म्हणजे जेमतेम त्याला सिग्नल लागणार तर लागणार 3-35 ले 30-35 म्हणजे खाली 15 ना हिशोबे. 15 मा काय करी तो, 15 मा काय करी किंवा 20 मा काय करी. लगीन कवय करी, लेकरे कवय होती, तो घरबार कवय बनाडी आणि तो देवफा कवय जाई. हिशोब लागतो का तुमचा. आत्मा काहीच नाहीये. पगारवाला विचारा. एक साहेबाला मी म्हणलो किंवा नोकरदाराला म्हणलो, नमस्कार नमस्कार, काय पगार आहे साहेब तुम्हाला. 30,000 आहे म्हणे. 30,000. बापरे, 30 पडत असतील मग दर महिन्याला. 15 निम्मे सोसायटीत जातात. 15 सोसायटीत जातात. मग 15 तर पडत असतील ना आता. 15 मध्ये बी 5,000 घर भाडे. मतलब 10,000 पडतं होती ना आत्मा. 10,000 मध्ये किराणा 3,000चा आहे. मग 7 पडतं होती. 7 मा 2,000 दूध नाही. मतलब मग 5 पडतं होती. 5 मध्ये लाईट बिल 1,500चं आहे. म्हणता मग 3.5 पडतं होती. 3.5 मा बी 1,500 मी बिशीला आहे. मतलब मग 1.5 पडतं होती ना. नाही 1.5 पडतच, पण मग त्यांना ब्याको 500 आको कुठे जावे लाग जातस. म्हणतं मग निदान 1000 तरी 1000 येतच, पण लगेच चालला जातस ना बायको पा म्हणतो खायला. आपल्याजवळ काय काहीच नाहीये. आपल्याजवळ काहीच नाहीये. आपण देवाची भक्ती केव्हा करू महाराज. या अल्पायुष्यामधलं हे गणित आहे आणि हे गणित फार कठीण आहे. आणि हे बघा तरुण मंडळीला सांगतो लांबून, माया कीर्तनात बसला त्याच्या डोक्यावर कधी ना कधी 400 महिन्यात तांदूळ पडतो. आणि जे पोरग माझ्या कीर्तनात बसत नाही आयुष्यभर तो नवरदेवच्या छत्र्या धरतो. नाही तर नारळ टिपसतो. नारळ टिपसतो. वय माग नारळ कसतो. 8ला नारळ तसलं नारळ. काय की लक्षात ठेवा, हे गणित फार अवघड आहे. आम्ही देवही कसे केलं करतो. हेंदरे सेंदरे करीती दैवते पूजती भूते खेते. आम्ही काय करतो, सेंदूर लावला का देव बनवतो. खरा देव आपल्याला कळलाच नाही. The balance of nature must be preserved by maintaining a proper relationship between man and environment. पर्यावरण आणि मनुष्य या दोघांतला जो समतोल राखतो, दिस इज नॉन ॲज नेचर. त्याला निसर्ग म्हणतात. आणि निसर्ग हा देव आहे. निसर्ग हा कोण आहे, देव आहे. याला शास्त्रकार उदाहरण देतात. सत्तेन तपते रवी, सत्तेन धावती पृथ्वी, सत्तेन भाती वायुच्च, सत्तेन सर्व प्रतिष्ठितम. सर्व सत्ता, सूर्याचं चालणं, पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं, या ज्या नैसर्गिक हालचाली आहेत, दिस इज नॉन ॲज गॉड. तो ईश्वर आहे आणि त्याला प्रमाण दिलेलं आहे. तुझ्या